आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं संजय राऊतांकडून ट्विट, कुणाल की कमाल। राऊतांचं ट्विट, कुणाल कामराचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गाणं, कुणाल कामराचं गाणं वादात सापडण्याची शक्यता। शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, कुणाल कामराच्या गाण्यावरून उदय सामंतांचा इशारा। एक खोक्या भाई काय घेऊन बसलाय, अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोके भाईच भरलेत, खोक्या भोसलेचा धागा पकडत राज ठाकरेंचं वक्तव्य। आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी एखादं वक्तव्य करावं लागतं। ज्यांना निवडून येता येत नाही ते विधानसभेमध्ये न जाता वक्तव्य करण्याच्या कार्यक्रमाला बसतात, आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला। जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा, नाशिकमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी, तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल, विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन। अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेमधील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही, सामनाच्या रोखठोकमधल्या राऊतांच्या दाव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह। उद्धव ठाकरेंचा आराध्य दैवत आता औरंगजेब झालाय, शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची ठाकरेंवर टीका, औरंगजेबाचा फोटो लवकरच मातोश्रीवर सुद्धा लावतील असाही टोला। औरंगजेब दिशा सालियनसारखे प्रश्न विधानसभेच्या बाहेर सोडवावे, विधानसभेत राज्यातील अनेक महत्त्वाचे सामाजिक प्रश्न सोडवावे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया।